बिलखान 2025च्या स्पर्धेअंतर्गत आम्ही श्री भगवती हायस्कूल मुनगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यामधील विद्यार्थिनी मी वेदांती रामकृष्ण पुजारी, इयत्ता 8वी, माझी सहकारी माझे नाव सलोनी विजय परब, इयत्ता 8वी. बिलखान 2025 समृद्ध भारत थीम मधून आम्ही हा ब्लॉग बनवला आहे. या ब्लॉग मध्ये पाणी ओतल्यावर त्याचा निचरा होतो. या ब्लॉगला मी जलशास्त्र असे नाव दिले आहे. म्हणजे जल शोषून घेणारे अस्त्र म्हणजे जलशास्त्र असे. बिलथॉन वेबसाईटवर आम्ही जे व्हिडिओ पाहिले त्यांचा आम्हाला इथे खूप फायदा झाला. जलशास्त्र यासाठी आम्ही सिमेंट, खडी, पाणी व साच्याचा वापर केला. माझ्या मैत्रिणीने म्हटल्याप्रमाणे पाणी पडल्यावर पाण्याचा निचरा होतो. आपण इथे बघूया. ते सगळं पाणी गळून गेलेलं आहे. जलशास्त्राचे फायदे. मुख्य फायदा म्हणजे पाण्याचा निचरा होतो. या गुणधर्मामुळे मुंबई सारख्या शहरात काँक्रिटीकरण केल्यामुळे काँक्रिटीकरण फुटपाथ यावर पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवते. काँक्रिटीकरणामुळे पाण्याचा निचरा होत नाही. हे ब्लॉक्स बसवल्यामुळे यामुळे जमिनीत ओलावा राहील. पाऊस गेल्यानंतर जी उष्णता उद्भवते ती उष्णता कमी होण्यास मदत होईल. परिणामी भूजल पातळी वाढेल. घराच्या समोर आपण जे अंगण बनवतो त्या अंगणासाठी आपण मातीचा वापर करतो. पण पावसाळ्याच्या काळात ती माती वाहून जाते. त्यासाठी आपण या ब्लॉकचा वापर केला तर जमिनीची धूप होणार नाही. गार्डन मध्ये सुशोभीकरणासाठी आपण ह्या ब्लॉक्सचा वापर करू शकतो. तसेच संध्याकाळचे फेरफटका मारण्यासाठी वृद्ध व्यक्ती गार्डन मध्ये येतात. त्यांना ॲक्युप्रेशरसाठी यांचा उपयोग होऊ शकतो. खर्चिक आहे. 10 ते 15 रुपयामध्ये हे आपण बनवू शकतो. आतापर्यंत जे आम्ही सांगितले ते सगळे फायदे होते. या सगळ्यांमध्ये ह्याचे तोटे सुद्धा आहेत. यामधील पहिला तोटा असा आहे की या ब्लॉक मध्ये कचरा अडकू शकतो. तो कचरा आपण व्हॅक्यूम मशीनच्या सहाय्याने आपल्याला काढावा लागेल किंवा आपण तो कचरा करायचाच नाही, जेणेकरून समृद्ध भारत खरोखरच समृद्ध राहील. ही समस्या कशी उद्भवली? ही आमच्या घरी स्लॅब घालत असताना वाळू कमी प्रमाणात होती. तेव्हा आम्ही त्यांना कामगारांना विचारले, आता वाळू कमी घातली तर काय होईल? तर त्या कामगारांनी सांगितले, वाळू कमी घातली तर स्लॅब लिकेज होईल. मग आम्हाला ही आयडिया सुचली. यावर आता मी उभी राहिली तरी या ब्लॉकला काही झालं नाहीये. त्याच्याऐवजी आपण कुठल्याही मोठ्या व्यक्तीला उभा राहिला तरी त्या ब्लॉकला काहीही होणार नाहीये. ते फक्त लादीवर होते. पण जर आपण हे मातीत बसवलं तर त्याच्यावर वाहनं गेले तरी याला काहीही होणार नाहीये. तर अशा प्रकारे ही आमची आयडिया आहे. अशा प्रकारे जलशास्त्राचा उपयोग पूर्ण भारतभर केला तर समृद्ध भारत साकारला जाईल. धन्यवाद.